नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भारतीय संख्या प्रणाली नेमकी म्हणजे किती आहे आणि कोणती आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर चॅनेलवर अजून नवीन असेल चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकक पासून अश्वहिनी पर्यंत संख्या पाहणार आहोत। म्हणजे एकूण याचे 23 प्रकार आहेत या संख्यांचे, आणि आपण ते 23 प्रकार कोणते कोणते आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत। आपल्याला फक्त अब्ज पर्यंत संख्या माहित आहेत, मग त्या अब्ज पासून पुढे सुद्धा काही संख्या आहेत त्या अजून काही काही जणांना माहित नाहीयेत। तर बघा, ज्यांना ज्यांना अजून त्या पुढच्या संख्या माहित नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकक पासून अश्वहिनी पर्यंत संख्या म्हणजे त्या कशा वाचायच्या हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, इथं आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 1 कोटी, 10 कोटी, 1 अब्ज आणि 10 अब्ज एवढा आपण घेतलेला आहे। या पुढच्या सुद्धा संख्या आपण हे बघितल्यानंतर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, एकक म्हणजे काय असतं, तर एकक म्हणजे फक्त एक असतो, म्हणजे कोणतीही एक संख्या त्याला आपण एकक असं म्हणतो। दशक म्हणजे काय, तर दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10। आता शतक म्हणजे काय, तर शतक म्हणजे 100 असतं, शतक म्हणजे 100 असतं। आपण वाचतो ना एकक, दशक, शतक, तर दशक म्हणजे 100। तर बघा, हजार म्हणजे किती, तर 1000वर एकूण 3 शून्य असतात, त्याला आपण हजार म्हणतो, 1000 म्हणतो। एकक, दशक, शतक आणि हजार अशा आपण संख्या मोजतो। आता 10,000 म्हणजे किती, तर 10 लिहायचं आणि त्या 10वर 3 झिरो द्यायचे, त्याला आपण म्हणतो 10,000, याला आपण म्हणतो 10,000। आता लाख बघा, एका लाखवर म्हणजे लाखवर 1 लाखवर किती शून्य असतात, तर 5 शून्य असतात। बघा, 1 2 3 4 आणि 5, 1 लाखवर या 5 शून्य असतात, त्याला आपण 1 लाख असं म्हणतो। आणि मोजताना आपण कसं मोजतो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि 1 लाख। आता आपल्याला 10 लाख लिहायचं आहे, तर 10 लिहायचं आणि या 10वर फक्त 5 शून्य द्यायची, 1 2 3 4 आणि 5, हे झाले 10 लाख। तर बघा, आता आपण संख्या पुढच्या बघूया। इथं आहे 1 कोटी। आता 10 लाख वर शून्य किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 आहेत, तर एका कोटीवर शून्य किती असणार, तर 7 असणार। 1 लिहायचं आणि त्यावर 7 शून्य द्यायची, 1 2 3 4 5 6 आणि 7, हे झालं 1 कोटी। आता आपल्याला 10 कोटी बघायचंय। 10 कोटी म्हणजे किती, तर 10 लिहायचं आणि त्यावर 7 शून्य द्यायची, 1 2 3 4 5 6 आणि 7। बघा, आता आपण एक अब्ज बघायचं आपल्याला। आता 1 अब्जवर किती शून्य असतात ते आपण बघूया। 1 कोटीवर 7 शून्य असतात, 10 कोटीवर 8 शून्य असतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। तर बघा, एवढ्या मोठ्या संख्या असतात, आणि जेव्हा आपल्याला त्या संख्यांचं वाचन करायचं असतं तेव्हा आपण त्या संख्या कशा मोजतो, तर बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी आणि हे 1 कोटी, 10 कोटी आणि हे 1 अब्ज। तर अशा आपण संख्या मोजताना। तर हे झालं 1 अब्ज। आता आपल्याला लिहायचंय 10 अब्ज, तर 10 लिहायचं आणि त्या 10वर 9 शून्य द्यायची, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। तर बघा, आता आपण अब्ज पर्यंतच्या संख्यांची ओळख बघितलेली आहे। तर काही काही जणांना म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सुद्धा फक्त अब्ज पर्यंतच्या संख्या माहिती आहेत, या अब्ज पासून पुढे काही संख्या आहेत या माहीतच नाहीत। तर त्या संख्या कोणत्या कोणत्या हे सुद्धा आपण पाहूया। आता लक्षात ठेवा, 10 अब्जवर
एकूण किती शून्य असतात? तर हे 10 शून्य असतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि याचं वाचन आपण कसं करतो? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 1 कोटी, 10 कोटी, 1 अब्ज आणि 10 अब्ज. तर असं आपण याचं वाचन करतो. जर तुमच्याकडे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. चला तर मग याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही. आता आपण संख्या पुढच्या बघूया. तर बघा आता 10 अब्ज पर्यंत आपण बघितलं होतं. 10 अब्जवर एकूण 10 शून्य होते. तर बघा 10 अब्जच्या पुढे सुद्धा काही संख्या आहेत आणि त्यांची नावं अशी आहेत बघा. खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंखू, जलाधी शंखू, अंत्या आणि अजून काही संख्या आहेत. अजून काही संख्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही सर्व माहिती आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे चला तर मग आपण आता खर्ववर एकूण शून्य किती असतात ते पाहूया. बघा आता 10 अब्जवर एकूण 10 शून्य होती. आता या खर्ववर मग किती शून्य पाहिजेत? तर 11 शून्य पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर 11 शून्य ज्याच्यावर असतात किंवा जी संख्या हे 0 11 आणि इकडचा एक अंक धरून जर 12 अंकी संख्या असेल, जर 12 अंकी संख्या असेल तर त्या संख्येला आपण खर्व असं म्हणतो. म्हणजे त्या संख्येचं वाचन आपण कसं करायचं बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दस अब्ज म्हणजे 10 अब्ज आणि हे झालं खर्व. तर असं आपण त्या खर्वचं वाचन म्हणजे जर 12 अंकी संख्या असेल तर त्या संख्येचं वाचन आपण या प्रकारे करतो. आता बघा निखर्ववर किती शून्य असतात? निखर्व यावर 11 शून्य आहेत. तर या निखर्व म्हणजेच 12 शून्य असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता हे 12 झिरो आणि ही एक संख्या धरून 13 अंकी म्हणजे 13 अंकी संख्या होते. जर 13 अंकी संख्या असेल तर त्याचं वाचन कसं करायचं आपण बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व आणि निखर्व. तर अशा प्रकारे आपण त्या संख्यांचं वाचन करतो. आता आहे पद्म. निखर्ववर असतात 12 शून्य. आता पद्मवर असणार 13 शून्य. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. बघा लक्षात ठेवा फक्त पद्मवर असतात किती? तर 13 शून्य असतात. त्यानंतर बघा महापद्मवर असतात 14 शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. जर 14 आणि हा एक अंक धरून 15, जर 15 अंकी संख्या असेल तर ती संख्या आपल्याला महापद्म पर्यंत मोजावी लागते. तर बघा कशी मोजायची असते. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. त्यानंतर आपण बघितलं अब्ज, 10 अब्ज. त्यानंतर बघितलं खर्व, निखर्व, पद्म आणि महापद्म. तर अशा प्रकारे यांचं आपल्याला वाचन करावं लागतं. आता बघा शंखू. आता यावर एकूण शून्य होते 14. आता शंखूवर शून्य असणार 15. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हे 15 झिरो आणि ही एक संख्या धरून 16 अंकी संख्या होते. जर 16 अंकी संख्या असेल तर त्याचं वाचन आपल्याला शंखू पर्यंत करावं लागतं. आता बघा जलाधी शंखू. तर बघा आता शंखूवर या एकूण 15 झिरो असतात. आता आपल्याला जलाधी शंखू बघायचा आहे. मग जलाधी शंखूवर किती असणार? 16 झिरो असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. हे 16 आणि ही एक संख्या धरून
17 अंकी संख्या असेल तर आपल्याला त्याचं वाचन जलादी शंकू पर्यंत करावं लागतं. आता आहे अंत्या, तर ह्या अंत्यावर किती झिरो असणार तर 17 झिरो असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. 17 झिरो आणि ही एक संख्या धरून 18 अंकी संख्या होते. आणि जर 18 अंकी संख्या आपल्याला मोजायची असेल तर ती आपल्याला अंत्यापर्यंत मोजावी लागते. आता आपण अंत्यापर्यंत बघितलं, आता आपण या पुढच्या संख्या सुद्धा पाहूया. तर बघा, आपण अंत्यापर्यंत बघितलं होतं आणि त्या अंत्यावर असतात एकूण 17 शून्य. आता आपण पाहणार आहोत मध्या. आता या मध्यावर असतात एकूण 18 शून्य. बघा, आपण शून्य देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. यावर एकूण असतात 18 झिरो. याला आपण म्हणजे 18 झिरो आणि जर एक ही संख्या धरून 19 अंकी संख्या होते. आणि जर 19 अंकी संख्यांचं आपल्याला वाचन करायचं असेल तर आपल्याला मध्यापर्यंत वाचावं लागतं. आता आहे पारध. आता याच्यावर जर 18 शून्य असतील तर याच्यावर किती असतील 19 असतील. पारधवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. म्हणजे पारधवर हे 19 झिरो असतात. आता आहे महापारध. या महापारधवर एकूण 20 झिरो असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. यावर म्हणजे महापारधवर एकूण 20 झिरो असतात. आता बघा धून, त्यानंतर आहे धून. आपण मगाची संख्या अंत्यापर्यंत बघितल्या होत्या. आता आपल्याला मध्या, पारध, महापारध, धून, महाधून आणि अशोहिनी एवढ्या संख्या आहेत. एवढी आपली भारतीय संख्या प्रणाली आहे. तर आता बघा, यावर किती शून्य होते 20 होते. आता आपल्याला धून बघायचा आहे. या धूनवर किती शून्य असणार तर 21 शून्य असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. त्यानंतर बघा महाधून आहे. तर महाधूनवर शून्य किती असणार तर 22 असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. आता शेवटचं आहे अशोहिनी. तर या अशोहिनीवर शून्य किती असतात तर एकूण शून्य 23 असतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. तर अशा प्रकारे बघा आपण संख्यांची मांडणी केलेली आहे. आता आपण या शेवटच्या संख्या ज्या आहेत त्या संख्येचं म्हणजे या संख्येचं आपण वाचन करू, तेही अश्वहिनी पर्यंत. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंखू, जलादी शंखू. तर बघा अंत्या, मध्या, पारध, महापारध, धून, महाधून आणि अशोहिनी. तर अशा प्रकारे आपण या संख्यांचं वाचन केलेलं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कारण आपण एकक पासून अशोहिनी पर्यंत सर्व संख्यांचं वाचन कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.